पुढचे ग्रामदैवत श्री शिवराजी ठेवून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या सानिध्यात तुळजापूरच्या आई तुळजाभवानीच्या ओटीमध्ये बसलेल्या सोलापूर शहराच्या 2026-27 चे अर्थसंकल्प सादर करताना मला स्थायी समिती सभापती या नात्याने अत्यंत आनंद व अभिमान वाटत आहे. माननीय महानगर व सभासद बंधू भगिनींनो, 2026-27 चे अंदाजपत्रक आपल्याकडे सादर करीत आहे. माननीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी आमची दिनांक 6 मार्च 2026 रोजी निवड झाली आहे. 2026 रोजी सादर केलेल्या अंदाजपत्रकावर माननीय स्थायी समिती सदस्य माननीय स्थायी समितीने फेरबदल करून अंदाजपत्रक माननीय महानगरपालिकेकडे सादर केलेले आहे. त्याची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या बाबी मर्यादित स्वरूपाच्या असल्या तरी त्यापासून येणाऱ्या उत्पन्नाच्या वसुलीमध्ये अत्यंत शीतलता आलेली आहे. त्यामुळे थकीत झालेल्या रकमा मोठ्या प्रमाणात दिसून येतात. माननीय आयुक्त यांनी 2026-27 भांडवली अंदाजपत्रकाचा सविस्तर अभ्यास करून माननीय स्थायी समिती सदस्यांसमवेत संबंधित प्रमुख यांच्या बरोबर प्राथमिक स्वरूपाची चर्चा करून माननीय स्थायी समितीचे मध्ये चालू बाकी व थकबाकी वसुलीसाठी विशिष्ट प्रभावीपणे नियोजन करून महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या इतर बाबींपासून उत्पन्न वाढीला प्राधान्य देऊन उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच खर्चाच्या बाबीचा विचार करता आजपर्यंत खर्चावर नियंत्रण नव्हते म्हणणे चुकीचे होणार नाही. ही बाब गंभीरतेने घेऊन अनावश्यक खर्च काटेकोरपणे कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. आयुक्तांनी महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा अंदाज 942,42,41,000 इतके सादर केलेले होते. त्यामध्ये माननीय स्थायी समितीने पुनर्विचारार्थी 69 लाख इतका सुचवली आहे. तसेच महसुली खर्च वाढीकडे अधिक काटेकोरपणाने अनावश्यक खर्च वाढीमध्ये टाळून एकूण 65,08,56,000 इतकी रक्कम बचत केलेली आहे. महसुली जमा खर्चाच्या माध्यमातून इतकी रक्कम आयुक्तांच्या करून ती रक्कम शहराच्या विकास कामासाठी भांडवली विभागाकडे वर्ग करण्यात आलेली आहे. आजपर्यंत तयार केले जात होते, परंतु यावेळेस पहिल्यांदाच सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर शहरातील प्रमुख चौकात लावून काउन्सिल हॉलच्या दर्शनी भागात सूचना पेटी लावून नागरिकांचे सोलापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकासंबंधी सूचना व शिफारसी मागवण्यात आल्या. नागरिकांनी प्रतिसाद दिला. या सूचना विचार करून जनतेला अपेक्षित असलेल्या विकास कामाचे अंदाजपत्रक सादर करण्यामध्ये मला अतिशय आनंद होत आहे. विभागामध्ये जमा बाजूकडे ₹130 करोड 93,26,000 उपलब्ध केलेले आहे. अशा प्रकारे भांडवली विभागाकडे 100 करोड 15,70,000 इतकी रक्कम आयुक्तांनी रकमेव्यतिरिक्त कामासाठी उपलब्ध केलेली आहे. आणि या उपलब्ध झालेल्या रकमेतून जास्तीत जास्त रक्कम आजपर्यंत अंदाज झालेल्या नागरिकांच्या सोयीसाठी व शहरातील इतर आवश्यक बाबींसाठी जास्तीत जास्त खर्च करण्याचा आणि आटोकाट प्रयत्न केलेला आहे. महानगरपालिकेचा जुना असा गोलचौली दवाखाना या दवाखान्याचे संपूर्ण नूतनीकरण करून महापालिकेचा मल्टी सुपर स्पेशालिटी दवाखाना उभारण्याकरिता मान्य केंद्र शासन, महाराष्ट्र शासन तसेच CSR फंडातून निधी मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शहरातील प्रामुख्याने जानकी नगर येथील बाग सुशोभीकरण करण्यात आलं. तसेच सोलापूर भागामध्ये नाट्यगृह करण्यात आलं.
अतिशय प्रामाणिकपणे व शहरातील मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी झालेला असून या कामी माननीय पदाधिकारी, माननीय स्थायी समिती सदस्य, माननीय आयुक्त व संबंधित अधिकारी यांनी मला वास्तविक सहकार्य केलेले आहे, त्याबद्दल मी त्यांची व्यक्तिशः आभारी आहे. माननीय स्थायी समितीने तयार करून सुधारित व सन 2026-27 चे अंदाजपत्र त्याच्या सूचना व शिफारसींसह माननीय महानगरपालिकेने मंजूर करावी अशी मी विनंती करत आहे. धन्यवाद.